इतिहास नेहमी विजेत्यांचा लिहिला जातो असं म्हणतात, पण काही योद्धे असे असतात जे हरलेल्या मनात पुन्हा जिंकण्याची जिद्द निर्माण करतात. सन 1689 छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या झाली होती. रायगड शत्रूच्या ताब्यात गेला होता. राजकुटुंब कैद झालं होतं. औरंगजेबाच्या 5 लाखाच्या सैन्याने महाराष्ट्राला विळखा घातला होता. बोट्यावर मोजण्या इतकेच किल्ले शिल्लक राहिले होते. आता स्वराज्यात एकच भावना होती, सगळं संपलं. पण अशातच एक नाव वादळासारखं उभं राहिलं, ज्याने औरंगजेबाची राहुटी कापून आणली. त्याच्या नावाचा दरारा इतका होता की मोगल इतिहासकार खापी खान लिहितो तो एखाद्या नरव्याघ्राप्रमाणे यायचा. आज आपण बोलणार आहोत अशा एका सेनापतीबद्दल ज्याने खुद्द औरंगजेबाला जेरीस आणलं, ज्याच्या धाकाने औरंगजेबाच्या एका सरदाराने विष पिऊन आत्महत्या केली, ज्याने जान-निसार खान, सरजा खान आणि अलीमर्द खान सारख्या मातब्बर सरदारांना धूळ चालली. पण दुर्दैव पहा, ज्या माणसाला 5 लाखाचं मोगल सैन्य मारू शकलं नाही, तो स्वतःच्याच लोकांच्या अंतर्कलाचा बळी ठरला. शिवरायांच्या तालमीत तयार झालेला हिरा कसा घडला, शंभूराजांच्या काळात त्यांनी काय पराक्रम केला आणि राजाराम महाराजांच्या काळात स्वराज्य रक्षक असतानाच त्यांच्या आयुष्याची ही शोकांतिका कशी घडली, हे आपल्या स्वराष्ट्र रक्षक चॅनलच्या माध्यमातून स्वराज्याचे 5वे सेनापती म्हणजेच सेनापती संताजी घोरपडे यांच्या संघर्ष गाथेतून समजून घेऊया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक व्हिडिओसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा केवळ इतिहास नाही तर हा संघर्ष आहे स्वाभिमानाचा. सन 1645 हे वर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात फक्त एका योद्ध्याच्या जन्माचे नव्हते तर एका महाकाय संकल्पाचे होते. याच काळात शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या नसानसात स्वातंत्र्याचे रक्त सळसळू लागलं. शिवरायांच्या संकल्पाने अनेक कर्तबगार पुरुषांची मने भारावून गेली आणि त्या भारावलेल्या कर्तबगार पुरुषांमध्ये एक रणधुरंधर होते संताजींचे वडील म्हाडोजी बाबा घोरपडे. सुरुवातीला म्हाडोजी बाबा घोरपडे शहाजी राजांसोबत आदिलशाही सरदार होते. त्यांना वतने आदिलशाहीकडून मिळाले होते. तेव्हा त्यांच्याकडे वाई परगण्यातील विटे, भांगी, भाडवणी या गावची देशमुखी होती. ही वतने त्यांच्याकडे वंश परंपरेने चालत आली होती. पण जेव्हा शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची पताका हातात घेतली तेव्हा एक विचार होऊन म्हाडोजी बाबांच्या मनात स्वराज्य सेवेत जावे ही इच्छा निर्माण झाली. पण तेव्हा ते शिवरायांचे थोरले बंधू म्हणजेच संभाजीराजे यांच्यासोबत बंगळूरच्या सेवेत होते. पुढे म्हाडोजी बाबा घोरपडेंच्या घरी सांगली जिल्ह्यातील भाडवणी या गावी संताजींचा जन्म झाला. म्हाडोजी बाबा हे नेहमी कर्नाटकाच्याच मोहिमेवर असायचे, पण संताजींचे बालपण हे भाडवणी गावच्या परिसरातच जात होते. अत्यंत मजबूत शरीरयष्टी आणि प्रखर बुद्धिमत्तेची देणगी संताजींना लहानपणापासूनच लाभली होती. शिवरायांचे पराक्रम एकच, संताजी लहानाचे मोठे होत होते. घोडेस्वार, तलवारबाजी आणि लिहिण्या वाचण्याचे शिक्षण व्यवस्थित व्हावं म्हणून म्हाडोजी बाबांनी अनेक तज्ज्ञ माणसांची नेमणूक भाडवणीला केली होती. बघता बघता संताजी घोरपडे मोठे होत होते. इकडे सन 1654 साली म्हाडोजी बाबा घोरपडे हे शिवरायांचे मोठे बंधू थोरले संभाजीराजांसोबत होते. त्यावेळेस थोरले संभाजीराजांची नियुक्ती कनकगिरीच्या वेळावर झाली होती. अफजल खानाकडे त्या मोहिमेचे नेतृत्व होते, पण कपटी अफजल खानाने ऐनवेळी जाणून बुजून दगाबाजी केल्यामुळे थोरल्या संभाजीराजांच्या या लढाईत दुर्दैवी बळी गेला. पुढे म्हाडोजी बाबांनी आदिलशाहीची 2000ची मनसब ठोकारली आणि ते स्वराज्य कार्यात आलेत. म्हाडोजी बाबा घोरपडे शिवरायांच्या अत्यंत विश्वासू जवळच्या माणसांपैकी एक होते. पडद्याआड राहून दौलतीच्या अंतर्गत कारभार पाहण्याची, त्यावर लक्ष ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती. इकडे संताजी घोरपडे भाडवणी येथे लढाईचे कसब शिकत होते आणि गनिमी कावा समजून घेत होते. तालमीत जोर बैठका काढत होते तर कुस्त्यांमध्ये मोठमोठे पैलवान चित्त करत होते. ज्यावेळी अफजल खानाने सन 1659 मध्ये स्वराज्यावर आक्रमण केले होते तेव्हा त्यांचा एक सरदार नाईकजी पांढरे यांच्या पथकातले काही सैनिक भाडवणीच्या म्हाडोजी बाबांच्या गडीवर सुद्धा चालून आले होते. तेव्हा केवळ 12 वर्षाच्या संताजींनी गडीतून गोळीबार करून त्या स्वारांना पिटाळून लावलं होतं. त्याबद्दल त्यांचे वडील म्हाडोजी बाबांनी त्यांची चांगलीच तारीफ केली होती. संताजी आता मोठे झाले होते. त्यांना कर्नाटकी भाषा अत्यंत सिपाईने आणि उत्तमरित्या बोलता येत होती. संताजींना आता एकच ध्यास लागला होता, तो म्हणजे लवकरात लवकर शिवरायांच्या लष्करात भरती व्हावे. पण मुघलांच्या मिर्झा राजा जयसिंगाच्या दख्खन मोहिमेमुळे आणि नंतर महाराजांच्या आग्रा प्रवासामुळे त्यांचे स्वप्न चांगलेच 1-1.5 वर्ष लांबल्यावर पडले होते. संताजींचे वडील म्हाडोजी बाबा हे शंभूराजांच्या सेवेत सोबतच्या पथकात होते. शंभूराजांचे संरक्षण करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी शिवरायांनी म्हाडोजी बाबांच्या खांद्यावर सोपवली होती. पुढे एके दिवशी राजगडावर म्हाडोजी बाबांनी संताजींना लष्करात घेण्याबद्दल शिवरायांकडे शब्द टाकला. त्यावेळी महाराजांनी संताजींना शंभूराजांच्या दिमतीच्या पथकात भरती करून घेतले. पुढे बघता बघता शिवरायांनी औरंगजेबासोबतच्या शांततेचा तह मोडला आणि लढाईला तोंड फुडलं. सगळ्या स्वराज्यात मोहिमा
मोहिमांची धामधूम उडाली. संताजींची अगदी मनासारखं घडलं होतं. रोज नव्या गोष्टी, राजकारण हे सगळं संताजींना आता शिकायला मिळत होते. संताजींनी त्यानंतर अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला, पण त्यावेळी सर्वात आधी त्यांच्या लष्करी गुणांकडे लक्ष गेलं ते महान सेनापती हंबीरराव मोहिते यांचं. हंबीररावांनी संताजींच्या अंगी असलेले गुण ओळखले होते. त्यांच्या हाताखाली अनेक पराक्रमी लोक वाढले होते, त्यामध्ये संताजी घोरपडेही होते. पुढे महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सेनापती हंबीरराव मोहिते यांनी बागलाण, खानदेश, बऱ्हाणपूर, जालना अशा मुघलांच्या सगळ्या बाजारपेठेवर छापा टाकला होता. तेव्हा मराठ्यांच्या परतीच्या प्रवासात मुघलांचा क्रूर सुभेदार दिलेर खान याने मोठ्या फौजेला सोबत घेऊन तो हंबीररावांचा पाठलाग करत होता. तेव्हा सेनापती हंबीररावांनी दिलेर खानाला रोखण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी संताजींच्या खांद्यावर सोपवली होती आणि स्वतः लूट घेऊन रायगडाकडे निघाले होते. दिलेर खानाला रोखताना संताजींची तलवार अशी काही घुमली की सगळ्यांचे डोळे फिरले. संताजींनी पराक्रमाची शर्त करून एका खिंडीत दिलेर खानाची सगळी फौज रोखून धरली. आपल्यावर सोपवलेली कामगिरी संताजींनी एकदम चोख पार पाडली होती. म्हणून सेनापती हंबीरराव मोहिते संताजींच्या कामगिरीवर फारच खुश झाले होते. हंबीररावांनी संताजींच्या ठिकाणी असलेले लष्करी कर्तृत्व अचूकपणे हेरले होते. म्हणून अशा कुणी तरुणास शिवरायांनी आपल्या लष्करात घोडदळाच्या जुमलेदाराची जागा द्यावी अशी शिफारस हंबीररावांनी केली होती. महाराजांनी संताजींना स्वारापासून जुमलेदार या पदाची बढती दिली होती. सन 1674 मध्ये सेनापती हंबीरराव मोहिते यांनी कोपल्लचे मियाना बंधू विरुद्धची मोहीम हाती घेतली होती. जेदे आणि घोरपडेंची पथकं या मोहिमेत आघाडीवर होती. संताजी घोरपडे यांनी या लढाईत आपल्या पराक्रमाची शर्त केली होती. त्यानंतर पुढच्या काही वर्षात संताजींनी अनेक मोहिमा गाजवल्या होत्या. महाराजही संताजींवर फार खुश होते. पण तेवढ्यात सन 1679 मध्ये संताजींच्या आयुष्यातील सर्वात मोठी एक लष्करी चूक घडली. त्याचे झाले असे की शिवरायांच्या आयुष्यातील सर्वात शेवटची मोहीम म्हणजे नोव्हेंबर 1679 जालना मोहीम. या मोहिमेत 20,000 घोडदळासह स्वतः महाराज सामील होते. जालना लुटल्यानंतर ते तातडीने निघाले होते. परंतु त्याच दरम्यान रणमस्तखान नावाचा एक मुघल सरदार चपळाईने मराठ्यांचा पाठलाग करू लागला होता. त्यामुळे महाराजांनी पिछाडीचे रक्षण करण्याची जबाबदारी सिदोजीराजे निंबाळकर यांच्याकडे दिली होती आणि महाराज पुढे निघाले होते. शिवरायांचा स्पष्ट आदेश होता की फक्त लुटूपुटीची लढाई करा आणि माघार घ्या. आता पिछाडीची जबाबदारी सिदोजी निंबाळकरांकडे होती आणि त्यांच्या हाताखाली होते संताजी घोरपडे आणि मानोजी मोरे. पण हे दोघेही तरुण पराक्रम दाखवायला उतावळे होते. त्यांनी महाराजांचा आदेश झुगारला आणि रणमस्तखानाला थेट भिडले. तेवढ्यात मोगलांची प्रचंड फौज तेथे आली. या एका उतावळापणामुळे अनेक मराठे मारले गेले आणि सिदोजी निंबाळकरांसारखा महान सेनानी धारातीर्थ पडला. या घटनेने महाराज इतके भयंकर संतापले की त्यांनी संताजी आणि मानाजी यांना थेट सक्तीच्या रजेवर पाठवून दिले आणि मुजऱ्याला येण्यास मनाई केली. या घटनेनंतर संताजी एक अत्यंत करड्या शिस्तीचे अधिकारी बनले. पण शिवरायांची माफी मागण्याची संधी त्यांना मिळालीच नाही, कारण काही महिन्यातच महाराजांचे निधन झाले. संताजी घोरपडे आणि मानोजी मोरे फारच खजील झाले होते. स्वतःला अपराधी समजू लागले होते. नुसता पराक्रम असून उपयोग नाही, शिस्त आणि आदेशाचे पालन अत्यंत महत्त्वाची बाब असते हे त्यांना आता कळून चुकले होते. पुढे स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजे सिंहासनाधीश झाले. त्यावेळी प्रचंड फौजफाट्यासह औरंगजेब स्वराज्यावर चालून आला होता. शंभूराजे त्यांच्या शौर्याने प्रतिकार करत होते. पुढे 1682 साली छत्रपती संभाजी महाराजांनी संताजींना कर्नाटकाची एक महत्त्वाची मोहीम दिली होती. या मोहिमेत संताजींनी पठाण, बेरड इत्यादी बंडखोरांविरुद्ध 12,000 सैन्यानिशी त्यांच्यावर चालून जाऊन त्यांचा पराभव केला होता. पुढे संताजी घोरपडे पुढचे तब्बल 4 ते 5 वर्षे कर्नाटकातच होते. परंतु सदर काळातील त्यांच्या हालचालींविषयी ऐतिहासिक साधनांअभावी विशेष माहिती मिळत नाही. पुढे उगवले ते वर्ष 1689, ज्यातील एक दिवस स्वराज्यासाठी काळरात्र घेऊन आला, जेव्हा संभाजी महाराज शिर्क्यांचे बंड मोडीत काढून कवी कलशांसोबत विशालगडाहून रायगडाकडे जाणार होते. तेव्हा त्यांनी औरंगजेबाविरुद्ध एक महत्त्वाची मसलत संगमेश्वरावर ठेवली होती. परंतु याबाबतची माहिती शेख निजाम उर्फ मुकर्रब खान याला लागली होती. त्यामुळे त्याने संगमेश्वरावर अचानक छापा टाकला होता. या प्रसंगी छत्रपती संभाजी महाराजांसोबत कवी कलश, म्हाडोजीबाबा घोरपडे, खंडो बल्लाळ, संताजी घोरपडे, धनाजी जाधव व सैन्याची एक छोटी तुकडी होती. मोगल सैन्याची चाहूल लागतात छत्रपती संभाजी महाराज हाताशी असणाऱ्या सैन्यानिशी शत्रू तोंड देण्यासाठी संगमेश्वरा बाहेर पडले. पण शत्रू संख्येने अधिक असल्याने त्यांच्या निभाव लागला नाही. या चकमकीत शंभूराजांना वाचवण्यासाठी संताजींचे वडील म्हाडोजीबाबा घोरपडे वाघासारखे लढले आणि तेथेच त्यांना वीरमरण आले. इकडे लढता लढता संभाजी महाराज व कवी कलश पकडले गेले. मराठ्यांमध्ये मोठा हाहाकार माजला. शत्रूच्या संख्येपुढे संताजी, खंडो बल्लाळ यांसारख्या एकनिष्ठ सेवकांचाही निरुपाय झाला. शेवटी हतबल होऊन शत्रूच्या तावडीतून वाचलेल्या आपल्या सहकाऱ्यांसह ते रायगडाकडे कसेबसे पोहोचले. संभाजी महाराज पकडले गेल्याची वार्ता बहुधा त्यांनीच रायगडावर प्रथम आणली असावी. पुढे 11 मार्च 1689 रोजी तिकडे औरंगजेबाने संभाजी महाराजांची हाल करून हत्या केली. सर्व महाराष्ट्र या घटनेने हादरून गेला. औरंगजेबाच्या छावणीत आनंद उत्सव साजरा करण्यात आला, पण स्वराज्यात मात्र निराशेचा अंधकार पसरला होता. एकामागून एक गडकोट मोगलांच्या घशात जात होती. वतनासाठी गद्दारीचा ऊत आला होता. तेव्हा अशा परिस्थितीत स्वराज्याला अशा पराक्रमाची गरज होती
जी मराठ्यांमध्ये पुन्हा लढण्याचे बळ निर्माण करेल, पण समोर औरंगजेबाची ताकद पाहता ते अशक्यच वाटत होते। यावेळी औरंगजेब तुळापुरात छावणी टाकून होता। अशा अंधारलेल्या परिस्थितीत मराठ्यांना पुन्हा वाट दाखवण्यासाठी थेट औरंगजेबाचे आणि मोगली आक्रमणाचे केंद्रस्थान धास्तावून टाकावे अशी अचाट कल्पना संताजी घोरपडे यांना सुचली। संताजींनी हल्ल्याचे नियोजन केले। फलटण बारामती भागात असणारे रणमस्त खान व शहाबुद्दीन खान यांचा समाचार धनाजींनी घ्यावा असे त्यांनी ठरवले आणि संताजी घोरपडे स्वतः निघाले बहरजी घोरपडे, मालोजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण यांना सोबत घेऊन औरंगजेबाच्या छावणीकडे। पुढे संताजी घोरपडे डोंगराच्या आश्रयाने जेजुरीला पोहोचले। तेथे त्यांनी श्री क्षेत्र जेजुरीचे दर्शन घेतलं आणि दिव्य घाटाखाली झाडीत गुप्त छावणी केली। मध्यरात्रीच्या सुमारात ते तुळापूरच्या दिशेने मार्गस्थ झाले। रस्त्यात 3 कोसांवर मुघल पहारा लागला होता, पण संताजींनी मुघल फौजेला फसवलं। ते म्हणाले, आम्ही 5 ह्याच्या लष्करातील हिंदू सरदार सिरके मोहिते यांच्या छबिन्यात गेलो होतो, आता माघारी जातोय। या खुनीने मुघल पहारेकरांनी त्यांना आत सोडले आणि जसाही संताजींच्या मावड्यांनी लष्करात प्रवेश केला तसा त्यांनी थेट औरंगजेबाच्या छावणीवर छापा घातला। त्यावेळी लाखो मुघल सैनिक छावणीत होते, तरी त्या मानाने छोट्याशा मराठा तुकडीने मुघल छावणीवर जोरदार हल्ला केला आणि बघता बघता छावणीत सर्वत्र गोंधळ उडाला। मराठ्यांनी अक्षरशः छावणी हादरून टाकली। थेट औरंगजेबालाच संपवायचा बेत होता, पण तो त्याच्या गुलाबबारीच्या छावणीत त्यावेळी नव्हता म्हणून वाचला। पण संताजींनी आणि त्यांच्या साथीदारांनी त्या तंबूचे तणावे कापले, तंबूच्या सोन्याचे कळसही कापले, तोफखाना उडवला आणि सुरक्षित थेट निघाले सिंहगडाकडे। त्यावेळेस सिंहगडावर सिदोजी गुज्जर हे किल्लेदार होते। त्यांनी खाली येऊन संताजींची भेट घेतली, जखमींवर उपचार केले। तिथे 2 ते 3 दिवस मुक्काम करून संताजींनी पुन्हा रायगडाकडे कूच केले। यावेळेस रायगडाला जुल्फिकार खानाचा वेढा होता, म्हणून थेट जुल्फिकार खानाच्याच लष्करावर त्यांनी हल्ला केला। या हल्ल्यात मोगलांची मोठी हानी झाली आणि संताजींनी त्यांचे 5 हत्ती हस्तगत केले। नंतर संताजी आणि त्यांचे साथीदार पन्हाड्यावर राजाराम महाराजांसमोर गेले। त्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस व 5 हत्ती महाराजांच्या चरणी ठेवले। राजाराम महाराज त्यांच्यावर अतिशय खुश झाले। त्यांनी त्यांना सुवर्णभूषणे आणि पदव्या दिल्या। संताजी यांना ममलकतमदार म्हणजे राज्याचा आधार ही पदवी दिली। त्यांच्या साथीदारांना सुद्धा वेगवेगळ्या पदव्या देण्यात आल्या। यानंतर 1689 रोजी राजाराम महाराजांनी महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता त्या काळातील कर्नाटक भागातील जंजी किल्ल्याकडे जाण्यासाठी ते निघाले। राजाराम महाराजांचा हा जिंजीचा प्रवास खडतर व धोक्याचा होता। मार्गातील मोगली ठाणे व लष्करी ठाणे चुकवीत ते नाना प्रकारचे वेषांतर करीत राजाराम महाराज आपल्या सोबत्यांसह प्रवास करत होते। बघता बघता ते पुढे बिंदूरच्या राणी चन्नम्मा यांच्या राज्यात पोहोचले होते। राणी चन्नम्मा यांनी राजाराम महाराजांना आश्रय दिला, परंतु ही बातमी औरंगजेबाला समजली तेव्हा तो प्रचंड संतापला। त्याने जान निसार खान, मतलब खान व सरजा खान या 3 सरदारांना प्रचंड फौज देऊन बेंदूरच्या राणीवर हल्ला करण्यासाठी पाठवून दिले। पण ही बातमी जेव्हा संताजींना समजली तेव्हा त्यांनी या 3 सरदारांना चन्नम्मा राणीच्या राज्यात पोहोचण्या अगोदरच त्यांच्यावर जोरदार हल्ला केला, त्यांची धुडधाड उडवली। साकेम मुस्तेद खानाने या लढाईचे वर्णन केले आहे। तो म्हणतो, हे 3 सरदार राणीकडे पोहोचण्याच्या आतच सैतान संताजींनी त्यांच्यावर एवढा जोराचा हल्ला केला की 15,000 सैन्य जवळ असूनही जान निसार खान प्रचंड जखमी झाला। हजारो सैनिक मारले गेले। हे सगळं पाहून जान निसार खान पडून गेला आणि संताजींना विजय झाला। यानंतर राजाराम महाराजांचा जिंजी प्रवास टप्प्याटप्प्याने सुरूच राहिला आणि संताजी घोरपडे महाराष्ट्राकडे परतले। आता स्वराज्यात रामचंद्र पंत, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकराजी नारायण हे वीर मराठे जीवावर उदार होऊन स्वराज्यात पुन्हा प्राण फुंकत होते। अशा परिस्थितीत संताजी घोरपड्यांना पन्हाळ्याच्या परिसरात मुक्करब खान असल्याची बातमी लागली। हा तोच मुक्करब खान आहे ज्याने शंभूराजांना पकडून औरंगजेबाच्या हवाली केले होते। संताजींनी ठरवले, संभाजीराजांचा बदला घ्यायचा आणि मुक्करब खानाचा काढ करायचा। बघता बघता संताजींनी मुक्करब खानावर हल्ला चढवला। त्याच्याकडे 10 ते 12,000 सैन्य होतं, तर संताजींकडे फक्त 4 ते 5,000 सैन्य होतं। दोन्हीकडून तर्फेची लढाई सुरू झाली। संताजींच्या तलवारीचा एक वार मुक्करब खानाच्या खांद्यावर निसटता बसला। मुक्करब खान जखमी होऊन खाली कोसळला। आपला बाप जखमी होऊन खाली पडलेला पाहताच खाने आलम त्याच्या मदतीला धावला, परंतु संताजींच्या पुढे त्याचाही निभाव लागला नाही। तोही जखमी झाला। मराठ्यांची सरशी होत असल्याने पाहून मुघल सैनिकांनी मुक्करब खान आणि त्याच्या मुलाला धरून रणांगणातून पळ काढला। पडणाऱ्या मुघलांची मराठ्यांनी अक्षरशः दानादान केली। मुघल फौजेचे अतोनात नुकसान करून मराठा फौज माघारी फिरली। मराठ्यांच्या हाती मोठं गबाड लागलं होतं। 200 अरबी घोडे, 8 हत्ती, सामान वाहून नेणारे बैल, उंट आणि खजाना मिळाला होता। मिळालेली सर्व संपत्ती घेऊन मराठे निघून गेले। मुक्करब खानाचे दैव बलत्तर होते म्हणून तो त्या दिवशी वाचला। इकडे औरंगजेबाला युद्धाची सारी हकीकत कळाली होती। तेव्हा आपल्या खास कर्तबगार सरदाराचा पराभव त्याच्या जिव्हारी लागला होता, परंतु नेहमीप्रमाणे त्याने त्याचे पडसाद आपल्या चेहऱ्यावर दिसू दिले नाहीत। उलट सेनापती घोरपड्यांसारख्या योद्ध्याशी हिमतीने लढला म्हणून किल्तीचा पोशाख, तलवार आणि घोडा पाठवून मुक्करब खानाचा औरंगजेबाने गौरव केला। एवढेच नव्हे तर त्याच्या उपचारासाठी सेबॅस्टियन नावाचा फिरंगी वैद्य पाठवून दिला।
औरंगजेबाने किती हा पराभव लपवण्याचा प्रयत्न केला तरी मुकरब खानाच्या जखमा संताजींचा विजय झाला हेच सांगत होत्या आणि पुढे याच जखमा घेऊन मुकरब खान मरण पावला। तिकडे राजाराम महाराज जिंजीला पोहोचले होते, पण इकडे मात्र संभाजी महाराजांच्या कैदेपासून सुरू झालेल्या संकटाच्या मालिकेचा शेवट रायगडाच्या पाडावाने व राणी येसूबाई शाहूराजे यांच्या कैदेने झाला। स्वराज्यातील इतर किल्ले व ठाणी मोगली फौजेसमोर पत्त्यांचे बंगले कोसळत तशी कोसळली होती। अवघ्या 8 ते 10 महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या शर्तीने व पराक्रमाने निर्माण केलेले स्वराज्य जवळजवळ नष्ट झाले होते। कालपर्यंत दक्षिणेत जोमाने उभी असणारी व मोगल सत्तेला आव्हान देणारी ही मराठ्यांची सत्ता जमीनदोस्त झाली होती। मोगलांना वाटले की आता स्वराज्य संपलं, नष्ट झालं, आपल्या सह्याद्रीतील जीवघेण्या यातनाही संपल्या। खुद्द औरंगजेबालाही तसेच वाटले। त्याने दिल्लीतील आपले प्रसादालय स्वागतासाठी सज्ज करण्याचा हुकूम उत्तरेत पाठवून दिला होता, पण रायगडाच्या पाडावाने मराठी सत्ता नष्ट झाली असा जो गैरसमज मोगली लष्कराला विशेषतः औरंगजेबाने करून घेतला होता तो फोल ठरला। कारण औरंगजेबाला पहिला धक्का दिला तो संताजी घोरपडे यांनी। रायगड पडल्यानंतर जे बोटावर मोजण्या इतके किल्ले शिल्लक उरले होते त्यातील साताराचा किल्ला जिंकून घेण्यासाठी औरंगजेबाने सर्जा खान उर्फ रुस्तम खान याला प्रचंड फौज देऊन पाठवले होते। हा तोच रुस्तम खान उर्फ सर्जा खान आहे जो पहिले आदिलशाही दरबारातील मोठा पराक्रमी सेनानी होता। आदिलशाही वाचवण्याचा त्याने मोठा जिद्दीचा प्रयत्न केला होता आणि शेवटी आदिलशाहीचा अस्त झाल्यावर त्याने मोगल बादशाहीची सेवाचाकरी स्वीकारली होती, ज्याने शिवरायांच्या काळात मराठी सैन्याला प्रचंड त्रास दिला होता, ज्याच्यासोबत वाईच्या युद्धात सेनापती हंबीरराव मोहिते धारातीर्थ पडले होते। असा हा सर्जा खान सातारा किल्ला जिंकण्याच्या इराद्याने सन 1689च्या सुरुवातीस साताराच्या किल्ल्याला वेढा देऊन बसला होता। त्यावेळेस किल्ल्यावर सरलष्कर हंबीरराव मोहिते दुसरा हे 4000च्या सैन्यानिशी होते। सर्जा खानाची बातमी संताजी घोरपडे यांना समजली होती। ते प्रचंड सैन्यासही सर्जा खानावर चालून आले होते। संताजींनी आधीच आपल्या सैन्याचे 5-5 हजारांचे 2 भाग केले होते। त्यातील दुसऱ्या सैन्य तुकडीचे नेतृत्व मानाजी मोरे करत होते तर पहिल्या तुकडीचे नेतृत्व संताजी घोरपडे करत होते। सर्जा खानाने आपला मुलगा गालिब खान याला 5000चे सैन्य आणि 5 हत्ती देऊन त्याला आपल्या सैन्याच्या आघाडीवर ठेवले होते। अजून युद्धाला तोंड लागले नव्हते तोच संताजींच्या तुकडीतील बकरदादांनी मोगल फौजीवर बंदुकीचा मारा सुरू केला। मोगल सैन्याच्या आघाडीला हत्ती उभे करण्यात आले होते। बंदुकींच्या गोळ्यांचा त्यांच्यावर वर्षाव होऊ लागताच ते मागे फिरून आपल्या सैन्यात पडू लागले। आधीच बंदुकीच्या माराने जखमी मोगली सैन्य आता मागे पडत सुटलेल्या आपल्याच हत्तींच्या पायाखाली चिरडले जाऊ लागले। हे पाहून सर्जा खान आपल्या सैन्यासह पुढे धावला। इतक्यात मराठ्यांच्या सैन्यातील गजदळाने मोगली सैन्यावर चाल केली। याचा परिणाम असा झाला की मोगल स्वारांचे घोडे घाबरून उधळले। मोगल स्वारांनी त्यांना आवरून मराठ्यांकडे लढावे असा प्रयत्न केला, पण काही केल्या घोडे मैदानात टिकेनात। असे असले तरी रुस्तम खान हा आपल्याबरोबर राहिलेल्या सैनिकांना घेऊन शत्रूची शौर्याने लढत राहिला। मोगलांनी आता मराठ्यांच्या मुख्य सैन्यावर हल्ला केला। या सैन्यात संताजी घोरपडे होते। मोगलांच्या हल्ल्याने आता ऐन युद्धातून संताजींनी माघार घेतली आणि मराठी सैन्य पडू लागले। आता सर्जा खानाला वाटले आपण जिंकलो, त्याला चेव चढला, सो संताजींच्या पाठलाग करू लागला। संताजींनी त्याला दूरपर्यंत पाठलाग करू दिला आणि जसाही तो लपून बसलेल्या 5000च्या दुसऱ्या तुकडीच्या टप्प्यात आला तसा त्यावर हल्ला केला। या हल्ल्यामुळे मोगली सैनिक चितरबितर झाले। त्यामुळे चिडून सर्जा खानाने आपला हत्ती मराठ्यांवर घातला। याच सुमारात मराठ्यांच्या गोळीबारामुळे सर्जा खानाच्या अंगावर कपड्यांनी पेट घेतला। बाणांच्या आणि बंदुकीच्या गोळ्याने तो हत्तीवरून खाली पडला आणि मानाजी मोरे यांनी सर्जा खानाला थेट कैद केले। इकडे हे होत असले तरी तिकडे शरलष्कर हंबीरराव दुसरा यांनी 5000 स्वार घेऊन सर्जा खानाच्या छावणीवर हल्ला केला। सर्जा खानाची आई, बायको व मुलगी यांना पकडून साताराच्या किल्ल्यावर नेले। ही बातमी जेव्हा औरंगजेबाला समजली तेव्हा त्याने सर्जा खानाकडे निरोप पाठवला की तुझी सुटका करण्यासाठी बादशाही फौजा तैनात करण्यात येत आहेत। पण इकडे मात्र संताजी घोरपडेंना त्याने 1 लाख होऊन देण्याचे कबूल करून याशिवाय त्याची आई आणि मोठा मुलगा यांना मराठ्यांपाशी ओलीस ठेवून त्याने त्याची सुटका करून घेतली आणि तसे त्याने औरंगजेबाला कळवले देखील। पण औरंगजेबाने त्यास भेट नाकारली आणि तुम्ही आहात तेथेच राहा अशी आज्ञा केली। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की संताजींनी या सर्जा खानास का सोडले, तर विचार करा, रायगड पडला आहे, मराठ्यांकडे आता राज्य नाही, शेतसारा नाही, व्यापार नाही, खजिना नाही, तर मग सैनिकांना पगार देण्यासाठी, युद्ध सामुग्री खरेदी करण्यासाठी आणि बऱ्याच गोष्टींसाठी पैसा लागतो, मग तो आणायचा कुठून? अशा परिस्थितीत सर्जा खानाला त्यांनी सोडले होते। मोगलांच्या नामांकित सरदार सर्जा खान उर्फ रुस्तम खान याचा मराठ्यांनी पराभव करून त्यास त्याच्या बायको मुलांसह कैद केले। ही घटना इतकी जबरदस्त होती की त्यामुळे सह्याद्रीच्या परिसरातील मोगली ठाणेदार व किल्लेदार यांचे अवसान घडून गेले। पुढे रोहिडा, राजगड, तोरणा इत्यादी किल्ले मराठ्यांनी काबीज करून स्वराज्याचा पुणे प्रांतातील मुलुकही जिंकून घेतला। राजा नाही, राजधानी नाही, खजिना नाही, फौजा नाही, राजयंत्रणा नाही, अशी मराठ्यांची जी अवस्था बनली होती ती आता राहिली नव्हती। तर मराठ्यांनी शिवरायांच्या स्वातंत्र्य प्रेरणेने अवघे मराठे पेटून उठून अवघ्या 1 वर्षातच स्वराज्यात सावरले होते आणि अंधारात बुडालेल्या मराठ्यांचा स्वातंत्र्य सूर्य पुन्हा उगवला होता आणि त्यात सर्वात आघाडीवर होते संताजी घोरपडे।
अशा या स्वराज्याच्या संघर्षाच्या परिस्थितीत सेनापती हे महत्त्वाचे पद फार काळ रिक्त ठेवणे योग्य नव्हते. ते कोणाला द्यावे म्हणून राजाराम महाराज जिंजीत सगळ्या बाजूंनी विचार करत होते. कारण सदर काळात संताजी घोरपडे, धनाजी जाधव, चांदीराव पाटणकर इत्यादी अनेक सेना पंचसहस्री होते. अद्यापही या सेना पंचसहस्रींपैकी कोणी एक जण राजाराम महाराजांनी सेनापती पदावर नियुक्त केलेला नव्हता. पण मराठी राज्याच्या जीवन मरणाच्या संघर्षात हे महत्त्वाचे पद भरणे गरजेचे होते. राजाराम महाराजांसमोर या पदासाठी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव असे दोन समान पराक्रमाचे सेनानी होते. दोघेही या पदासाठी इच्छुक होते. दोघेही मराठी फौजेत सेना पंचसहस्री या हुद्द्यावर होते. मोगलांविरुद्धच्या अनेक मोहिमा दोघे संयुक्तरित्या काढत होते. दोघेही सारखेच पराक्रमी आणि निष्ठावंत सेनानी होते. राजाराम महाराजांनी याविषयी काही अंदाज केला असावा, काही आडाखे बांधले असावेत. म्हणूनच दोघांपैकी कोणाची नियुक्ती करावी याबद्दल त्यांच्या मनात द्वंद्व चालू होतं. पण या काळात संताजींनी मोगली फौजांवर एकामागून एक असे नेत्रदीपक विजय कमवून आपला व मराठी फौजेचा सर्वत्र नावलौकिक केला होता आणि शत्रूत दहशत बसवली होती. तसेच अशा पराक्रमी सेनानीसच सेनापती करणे उचित असा सल्ला रामचंद्र पंतांनीही राजाराम महाराजांना दिला होता. म्हणून अखेर सन 1691च्या सुरुवातीत छत्रपती राजाराम महाराजांनी घेतला तो ऐतिहासिक निर्णय, ज्यात स्वराज्याचे सेनापती म्हणून नेमण्यात आले सेनापती संताजी घोरपडे. आणि त्या दिवसापासून स्वराज्याचा नवा अध्याय सुरू झाला. तिकडे मात्र जिंजीला राजाराम महाराजांना कैद करण्यासाठी औरंगजेबाने ज्या जुल्फिकार खानाला पाठवले होते, त्या जुल्फिकार खानाने जिंजीला वेढा घट्ट आवडला होता. त्यात भर म्हणजे औरंगजेबाने वजीर आसद खान आणि मुलगा कामबख्श या दोघांना जुल्फिकार खानाच्या मदतीला पाठवून दिले होते. छत्रपती राजाराम महाराज यांनी सेनापती संताजी घोरपडे, धनाजी जाधव जे महाराष्ट्रात होते त्यांना जिंजी जवळ करण्यास सांगितले होते. म्हणून सेनापती संताजी घोरपडे, धनाजी जाधव जिंजीच्या रक्षणासाठी आपापली फौज घेऊन जिंजीकडे मार्गस्थ झाले होते. पुढे वाटेत कर्नाटक सरहद्दीवर जान निसार खान आणि तहवर खान यांची गाठ सेनापती संताजी घोरपडेंची पडली. ती तारीख होती जून 1691 आणि हा वृत्तांत खुद्द मुघल सरदार खापिकान लिहितो. तो सांगतो की पराक्रमी सेनानी म्हणून सलाबत खानाची मुले जान निसार खान आणि तहूर खान यांची नावे यावेळी गाजत होती. मराठ्यांच्या विरोधात चाललेल्या युद्धात अतुल्य पराक्रम गाजवल्यामुळे औरंगजेबाने भर दरबारात त्यांचा गौरव केला होता. त्यांना नावाजले होते. म्हणूनच कर्नाटकाच्या सरहद्दीवर मराठ्यांना रोखण्यासाठी औरंगजेबाने जान निसार खान आणि तहूर खान यांना तैनात केले होते. रायबाग आणि हुक्केरीच्या मध्ये दोन्ही खानांनी आपापली छावणी उभारली होती. बघता बघता संताजींनी खानाच्या छावणीवर जोरदार हल्ला चढवला. दोघे खानही सावधच होते. आपले सुसज्ज सैन्य घेऊन ते रण मैदानात उतरले. निकराची लढाई सुरू झाली. शस्त्रांच्या आवाजाने परिसर खणखणू लागला. संताजींच्या पथकातील बकरदादांनी बंदुका चालवायला सुरुवात केली. मुघलांच्या तोफखान्यावरील काही तोफजी गोळ्या लागून ठार झालेत, तरी मुघलांनी तोफांचा मारा सुरूच ठेवला. दोन्ही बाजूंचे अनेक लोक जखमी झालेत. आता मात्र मुघलांच्या तोफा थंडावल्या. याचाच फायदा घेत मराठ्यांच्या भालाईतांनी मुघलांच्या आघाडीच्या सैन्याला आपल्या भालाने भोसकायला सुरुवात केली. मराठे मुघलांवर भारी पडू लागले. बादशाही फौजा मागे हटू लागली. त्यात जान निसार खान जखमी झाला, तरी तो संताजींशी लढतच होता. आपल्या लष्कराला लढण्यासाठी सारखा तो चेतवत देखील होता. त्याने सैनिकांना फडी सारवण्याचा खूप प्रयत्न केला, पण संताजींच्या झंझावातासमोर त्याचा निरुपाय झाला. त्याची फौज उधळली गेली. तो स्वतः मोठ्या कष्टाने स्वतःचा जीव वाचवून युद्धभूमीतून पडून गेला. तहवर खान सुद्धा लढता लढता जखमी झाला होता. लढाईच्या मैदानात मुघली सैन्याचा ढीग पडला होता. तहूर खानाला माघार घेणे कठीणच होऊन बसले होते. रण मैदान मुघली सैन्याच्या रक्ताने लाल झालं होतं. जनावरांच्या आणि माणसांच्या रक्ताने मातीचा चिखल झाला होता. तहूर खानाला आता संताजींच्या रूपाने साक्षात मृत्यू दिसू लागला होता. आपण मारले जाणार किंवा कैद होणार या भीतीने त्याचा चेहरा पांढरा पडला होता. त्याला सुचेनासे झाले होते. त्याने एकाएकी घोड्यावरून खाली उडी मारली आणि मैदानावर जे मेलेले लोक मातीत बरबडून पडले होते त्यात खान मिसळून गेला आणि मेलेले सैन्य अंगावर घेऊन पांघरून घेतले. मुघलांची सगळी फौज, सामान आणि तोफखाना संताजींनी गारद केला. जान निसार खानाच्या फौजेत अनेक नामांकित सरदार होते. त्यांची भयंकर फजिती झाली. खजिना जप्त करण्यात आला. अनेक जण कैद झाले, तर काही जण फक्त जीव मुठीत देऊन निसटले. पुढे सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवराव कर्नाटकाच्या जिंजीकडे रवाना झालेत. वास्तविक जिंजीकडे जाऊन तेथील मोगलांचा वेढा उठवणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते. पण मार्गात त्यांनी बेळगाव, धारवडच्या प्रदेशाचा समाचार घेतला होता. तिकडे मात्र जिंजीचा वेढा दिवसेंदिवस घट्ट होत चालला होता. जुल्फिकार खानाने किल्ल्याभोवती आता मजबूत वेढा घातला होता. इकडे सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव कासिम खानाला चुकवीत गोविंदगडाच्या दिशेने निघाले होते. पण त्यांना जिंजीला लागलीच येण्याचा राजाराम महाराजांचा निरोप मिळाला होता. म्हणून त्यांनी आपला मोहरा जिंजीकडे वळवला होता. नियोजनानुसार प्रथम धनाजी जाधव आपल्या सैन्यासह जिंजी किल्ल्याजवळ पोहोचले होते. समोर जुल्फिकार खानाचा प्रचंड वेढा होता. हत्ती, घोडे, तोफा आणि शेकडो छावण्या समोर पडल्या होत्या. त्यात किल्ल्याचा पश्चिम दरवाजा बंद होता आणि त्या बाजूची जबाबदारी सांभाळत होते काकर खान,
लष्कर खान आणि इस्माईल मकासारखे खंदे मोगल सेनानी. बघता बघता धनाजीरावांनी त्याच बाजूला जोरदार हल्ला चढवला आणि इस्माईल खान मका यांना कैद करून धनाजीराव जिंजीगडावर गेले. आता सेनापती संताजी घोरपडे जिंजीगडाकडे निघाले होते. तिकडे अलीमर्द खानाकडे जिंजी पुढील मोगली छावणीत येणाऱ्या रसदेच्या मार्गाचे रक्षण करण्याची आणि प्रसंगी रसद पोहोचवण्याची जबाबदारी होती. कर्नाटकातील कांचीपुरमचा हा मोगल फौजदार होता. त्याच्याजवळ 5000 फौज होती. हा अलीमर्द खान भली मोठी रसद घेऊन जिंजीच्या पायथ्याकडे निघाल्याची वार्ता संताजींना समजली होती. लगेच संताजींनी खानास गनिमी कावाने चकवून त्यास कैद करण्याची योजना आखली होती. प्रथम संताजींनी जिंजीला जाण्याचा त्याचा मार्ग शोधला आणि आपले मुख्य सैन्य आडवटणीस बिकट अशा प्रदेशात ठेवून स्वतः संताजी घोरपडे निवडक 2000 सैन्यानिशी खानाला भिडले. मराठ्यांचा हा नामांकित सेनानी एवढ्या छोट्या सैन्यानिशी समोर आल्याचे पाहून अलीमर्द खानात चेव चढला आणि त्याने मोठ्या त्वेषाने संताजींवर हल्ला चढवला. थोडीफार लढाई होताच संताजींचे सैन्य पराभूत झाल्याचे भासून पडू लागले. आता खानाने संताजींचा पाठलाग सुरू केला. मोगलांना पाठीवर घेऊन संताजींनी घोडदौड करीत अलीमर्द खानास आपल्या मुख्य सैन्याच्या कचाट्यात आणून सोडले. मोगल सैन्य तेथे येताच मराठ्यांनी त्यांना सर्व बाजूंनी अचानकपणे घेरले. खान क्षणभर दचकला. त्याला आता काही सुचेना. येथे मोठी लढाई सुरू झाली, पण शेवटी खानाला जबरदस्त पराभव झाला. त्याला त्याच्या सहकाऱ्यांसह संताजींनी कैद केले. सोबत 5 हत्ती, 300 उमदे घोडे, वाहतुकीची जनावरे व प्रचंड रसद मराठ्यांनी प्राप्त केली व ती घेऊन मोठ्या उत्साहाने सेनापती संताजी घोरपडेंनी जिंजी किल्ल्यात प्रवेश केला. ती तारीख होती 14 डिसेंबर 1692. जिंजीच्या किल्ल्यात छत्रपती राजाराम महाराजांनी विजयी दरबार भरवला होता. सेनापती संताजी घोरपडे, धनाजी जाधवांसह इतर सरदारांचा मानाचा पोशाख देऊन गौरव करण्यात आला होता. जखमी मावळ्यांना रोख रक्कम देऊन त्यांचाही दवा पाण्याची सोय करण्यात आली होती. पुढे सेनापती संताजी आणि धनाजी जाधव यांच्या धावपळीच्या लष्करी मोहिमांनी औरंगजेबाची छावणी ते जिंजी पुढील मोगरी लष्कर यांच्या दरम्यान असणारे दळणवळण पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. मुघल सैन्याभोवती मराठ्यांनी आपले कडे उभारले होते. मराठ्यांनी ठिकठिकाणी वाटा अडवून धरल्या होत्या. त्यामुळे औरंगजेबाकडून काही दिवस पत्रे हरकारे येणे बंद झाले होते. प्रथम धनाजीराव आणि त्यानंतर सेनापती संताजी घोरपडे यांच्या आक्रमणाने मोगल आता कोंडीत सापडले होते. धनाजींनी जिंजी किल्ल्यातून आणि सेनापती संताजींनी वेढा देणाऱ्या मोगली छावणीला बाहेरून घेरले होते. वेढ्याला जणू दुसरा वेढा पडला होता. त्यामुळे वेढ्यातल्या सैन्याचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला होता. त्यांना बाहेर काय घडले आहे हे काहीच समजत नव्हते. जुल्फिकार खानाची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. त्यात मराठ्यांचे वाढते हल्ले, अन्नधान्याची व गवताची तीव्र टंचाई आणि मोगली छावणीतील कट कारस्थाने यामुळे संपूर्ण मोगली लष्कर एका मोठ्या संकटात सापडले होते. यातून मार्ग म्हणजे जिंजूतून माघार होती, पण मराठे सुखासुखी माघार घेऊ देणार नाहीत हे खानाला चांगले माहीत होते. मागे 2 महिन्यापूर्वीच राजाराम महाराजांनी सुलूकची मागणी खानाकडे केली होती. तेव्हा ती त्याने डावलली होती, पण आज परिस्थिती मराठ्यांच्या बाजूने आली होती. खान कैचीत सापडला होता, म्हणून खानानेच आता सुलकीसाठी जिंजीपासून 24 मैल दूर वांदिवास या गावापर्यंत माघार घेऊ द्यावी अशी यातना राजाराम महाराजांकडे त्याने केली होती. पण सेनापती संताजी घोरपडे यावेळेस जिंजीत नव्हते. ते मुघलांच्या रसद तोडण्याच्या कामगिरीवर जिंजीच्या बाहेर गेले होते. म्हणून त्यांच्याची मसलत करून निर्णय घेऊ असे राजाराम महाराजांनी जुल्फिकार खानास कळवले होते. पण लवकरच त्यांनी तो विचार बदलला आणि खानाच्या विनंती स्वीकार करून त्यास वांदिवासपर्यंत माघार घेण्याची परवानगी दिली. पण हीच गोष्ट पुढे कशी सेनापती संताजी घोरपडे आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्यात वाद निर्माण करून गेली हे पुढे येईलच. पण आता जुल्फिकार खानासारख्या कसलेल्या मोगल सेनापतीला जिंजीतून माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे जिंजी किल्ल्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता. आता सेनापती संताजी घोरपडे जिंजीगडावर दाखल झाले होते. पण स्वतः सेनापती संताजी घोरपडे मात्र नाराज होते. कारण चांगल्या कचाट्यात सापडलेल्या जुल्फिकार खानाचा सुमूड पाडाव करून त्याला संपवायचे सोडून त्याला अन्नधान्याची मदत करून त्याला जाऊ दिले हे त्यांना पटलेले नव्हते. त्यांनी प्रथम प्रल्हाद निराजित हे गोष्ट बोलून दाखवली होती. एवढा मोठा निर्णय घेतला तरी सेनापतीला विचारले गेले नाही याची खंत त्यांच्या मनात होती. कारण कैचीत सापडलेला जुल्फिकार खान हातातून निसटला होता. यातच ते येण्यापूर्वी जवळजवळ महिनाभर धनाजीराव गडावर होते आणि तेच गडातून युद्धाचे डावपट ठरवत होते असे समजल्यावर त्यांच्या नाराजीत अधिकच भर पडली होती. दुसऱ्या दिवशी सेनापती संताजी घोरपडे छत्रपती राजाराम महाराजांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा आपले म्हणणे त्यांनी महाराजांना सांगितले देखील होते. महाराज असा कोंडीत सापडलेला जुल्फिकार खान सोडलेला योग्य नाही. तेव्हा राजाराम महाराज यांनी संताजींना समजावले, मात्र संताजींना ते पटले नाही. म्हणून ते राजाराम महाराजांना मुजरा करत मनात नाराजी घेऊन जिंजीकडे येणाऱ्या कासिम खानाला अडवण्यासाठी ते निघून गेलेत. मागे ज्या अलीमर्द खानाला संताजी
संताजींनी कैद केले होते त्याच्या जागी आता या कासिम खानाची नेमणूक औरंगजेबाने केली होती। अलीमर्द खानाप्रमाणेच या कासिम खानासही धडा शिकवण्याचे संताजींनी ठरवले होते। नाराज झालेल्या सेनापती संताजी घोरपडेंनी जिंजीहून निघाल्यापासून अवघ्या आठवड्याभरात कासिम खानाला कांचीपुरम पासून बऱ्याच अलीकडे गाठले होते। त्यावर अचानक जोरदार हल्ला केला होता, पण तो कासिम खान बाकी चालाक होता। सेनापती संताजी घोरपडे देवळावर हल्ला करणार नाहीत हे ओळखून तो कांचीपुरमच्या देवळात लपून बसला होता। सेनापती संताजी घोरपडे मात्र त्याची बाहेर पडायची वाट पाहत होते, पण वांदिवासून जुल्फिकार खान येथे मोठी फौज घेऊन आल्याचे समजल्यावर सेनापतींनी त्याची पाठ सोडली आणि तो वाचला। सेनापती संताजी घोरपडे छत्रपतींवर रुसले असले तरी त्यांनी मोगलांशी लढा चालूच ठेवला होता। पुढे सेनापती घोरपडे यांनी त्रिचन्नापल्लीस वेढा दिला, तो मार्च 1693 रोजी। संताजींनी नायकाची पुरती कोंडी केली होती, अगदी गवताची कांडी देखील किल्ल्याच्या आत जाणे अवघड होते। हा वेळा चालू असतानाच राजाराम महाराज देखील जिंजीतून बाहेर पडून संताजीत येऊन मिळाले होते। मराठ्यांच्या लष्करी सामर्थ्यासमोर नायक फार काळ तग धरू शकला नाही। त्याने शरणागतीची बोलणी लावली आणि त्याप्रमाणे 23 एप्रिल 1693 रोजी मराठ्यांच्या नायकाशी तह झाला। परंतु दरम्यानच्या काळात एक दुर्दैवी घटना घडली। मराठ्यांच्या पराक्रमी सेनानी आणि सेनापती संताजींचा बंधू बहिर्जी उर्फ हिंदूराव घोरपडे आणि याचप्पा नाईक आपल्या स्वारांसह छावणी सोडून गेलेत। या बातमीने सेनापती संताजींना फार मोठा धक्का बसला। आपला धाकटा भाऊ आपल्याला काही कळू न देता बंड करेल, एवढे मोठे धाडस करेल हे त्यांना मुळीच वाटले नव्हते। छत्रपती राजाराम महाराजांना तेवढाच धक्का बसला होता। यावर राजाराम महाराजांनी संताजींना विचारले की तुम्हाला याबाबत माहिती होते का? त्यावर संताजी म्हटले, बहरजी नाराज होता हे माहीत होते महाराज, पण तो एवढे मोठे धाडस करेल हे माहीत नव्हते। पण महाराज त्याच्यासारखे आणि माझ्यासारखे अनेक जण तसे नाराज आहेत, कारण हातात सापडलेला गनिम जुल्फिकार खान याला सोडलेले बऱ्याच जणांना आवडलेले नाही। पण एकदम बंडाळी करण्या इतपत कोणाची मदत जाईल असे आम्हाला वाटले नव्हते। हे ऐकून राजाराम महाराजांना आणखी धक्का बसला। याचप्पाच्या जाण्याविषयी महाराजांना फार वाईट वाटले नव्हते, पण बहरजी घोरपड्यांचे बंड त्यांच्या मनाला अतिशय लागले होते। पुढे राजाराम महाराज तंजावरहून जिंजीगडावर परतले होते। जुल्फिकार खानाने माघार घेतल्यापासून एका पाठोपाठ चांगल्या खबरी येत होत्या, पण जरी सगळं वरवर शांत दिसत असलं तरी राजाराम महाराजांच्या अंतकरणात एकच सल सतत चुटपुटत होती, ती बहरजी घोरपड्यांचे बंड। एके दिवशी दरबार भरला होता, तेव्हा राजाराम महाराज तख्तावर विराजमान झाले होते। सेनापती संताजी घोरपडे, धनाजी जाधवराव, प्रल्हाद निराजी, निळोपंत सगळे दरबारात उपस्थित होते। राजाराम महाराजांनी गंभीर होऊन बहरजी घोरपड्यांचा विषय सेनापती संताजींकडे पाहत मांडला। याबाबत तेव्हा सेनापती संताजींनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली। बहरजीने केलेली बगावत त्यांनाही पटली नव्हती, पण जुल्फिकार खानाचे केलेला सुलूक हे देखील त्यांना मान्य नव्हते। म्हणून सेनापती संताजी यांच्या म्हणण्यानुसार जुल्फिकार खानास सोडले नसते तर मुळात बंडाळी झालीच नसती असे त्यांचे मत होते। त्यांच्या बोलण्याचा रोख कुणाकडे होता हे सगळ्यांना समजत होते, तरी सेनापतींची समजूत राजाराम महाराज काढत होते। पण दरबारातील मंडळींकडून बहरजींचे बंड आपल्यावर थोपवले जात आहे याने ते अधिक संतापले। जुल्फिकार खानाचे केलेल्या तहामुळे ते नाराज होतेच, त्यात त्यांचा सल्ला न घेता धनाजींच्या मनाचा विचार झाला या कल्पनेने आणि बहरजींच्या बंडाचा रोख आपल्याकडे पाहून ते अधिक भडकले। त्यांनी आपल्या कमरेतील सेनापती पदाची सिक्का कट्यार काढली आणि राजाराम महाराजांसमोर ठेवून ते निघून गेलेत। दरबार थिजला, कोणाला बोलायची ताकद उरली नव्हती। सर्वजण विचारात होते तेव्हा सेनापती पद रिक्त राहता कामा नये म्हणून राजाराम महाराजांनी धनाजी जाधवरावांची नवा सेनापतीपदी नियुक्त केली। राजाराम महाराजांची वाद झाल्यानंतर संताजी घोरपडे मे 1693 रोजी आपल्या बंडखोर बंधूस न मिळता ते आपल्या 20,000च्या सैन्यासह थेट मराठी मुलकात पोहोचले। महाराष्ट्रात परत आल्यावर देखील संताजींचा मुघलांबरोबरचा लढा अविरत सुरूच होता। संताजी नाराज असले तरी इतर सरदारांप्रमाणे ते मुघलांना मिळाले नाहीत। तमाम मुघल सेनेसह औरंगजेबाला सुद्धा ज्यांनी दहशत बसवली होती अशा सेनापतीला जास्त दिवस नाराज ठेवून स्वराज्याला आणि राजाराम महाराजांना परवडणारे नव्हते। तिकडे जिंजीत महाराष्ट्रातून फौजा येणे अशक्य असल्याने जिंजी संकटात होती। मराठा मंडळातील सगळे प्रमुख सेनानी महाराष्ट्रात होते, अपवाद बहरजी घोरपडे यांचा। म्हणून उचापत्यांकडे दुर्लक्ष करून राजाराम महाराजांनी बहरजी घोरपड्यांची नाराजी दूर केली व त्यांचं बंड मोडीत काढून त्यांना पुन्हा जिंजी किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी दिली। जुल्फिकार खानाने जिंजी किल्ल्यावर अजूनही म्हणावी तशी मोर्चे बांधणी केली नव्हती। राजाराम महाराज आणि जुल्फिकार खान यांनी एकमेकांनी हात मिळवणी आतून केली होती। या गोष्टीच्या सगळीकडे वावड्या उठल्या होत्या, पण जुल्फिकार खानाच्या हालचाली आणि त्याची वाढती ताकद यामुळे राजाराम महाराज काहीसे अस्वस्थ होऊ लागले होते। अशा वेळी आपापसात कलह होता कामा नये म्हणून संताजींची सुद्धा नाराजी दूर करण्यासाठी विठ्ठल निळकंठ या जाणत्या आसामी संताजी आणि इतर मंडळींमधले वाद मिटवण्यासाठी राजाराम महाराजांनी महाराष्ट्रात त्यांना पाठवले होते। पुढे विठ्ठल पण सेनापती धनाजीराव आणि संताजींना साताऱ्यात भेटले होते। अमात्यांनी त्यांच्या वतीने परशुराम पंतांना पाठवले होते। तिथे चौघांची बैठक झाली, त्यावेळी शंकराजी नारायण सचिव सुद्धा तेथे उपस्थित होते। तेथे विठ्ठल पण यांची शिष्टाई सफल झाल्यामुळे पुन्हा स्वराज्याचे सेनापती पद संताजीरावांना परत देण्यात आले। त्यानंतर सेनापती संताजी घोरपडे आधी ठरल्याप्रमाणे अमृतराव निंबाळकरांसह कर्नाटकात भागात मोहिमेसाठी निघून गेलेत।
पुढे जानेवारी 1695 मध्ये संताजींनी थेट खानदेशात घुसून बऱ्हाणपूर या मुघलांच्या अत्यंत महत्त्वाच्या ठाण्यावर धडक दिली. संताजींनी बऱ्हाणपूरच्या सुभेदाराकडे चौथाईची मागणी केली, पण मुघल सुभेदाराला वाटलं आपण मराठ्यांना सहज हरवू, पण संताजींसमोर त्याचा निभाव लागला नाही. संताजींनी त्याच्या फौजेचा अक्षरशः धुव्वा उडवला आणि संपूर्ण शहर लुटलं. जेव्हा ही बातमी औरंगजेबाच्या कानावर गेली तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आपल्या सुभेदाराचा हा नादानपणा आणि नामुष्की पाहून औरंगजेबाने त्याला जाहीर अपमानित करण्यासाठी चक्क बांगड्यांचा आहेर पाठवला. इकडे सुरतेमध्ये संताजी घोरपडे बऱ्हाणपूरहून थेट सुरतेवर चालून येणार आहेत या नुसत्या भीतीने सुरतेत हाहाकार माजला. लोक आपली संपत्ती जमिनीत गाडून ठेवू लागले. सुरतकर इंग्रजांची एवढी त्रेधापीठ उडाली की त्यांनी तातडीने मुंबईहून जादा तोफा आणि दारुगोळा मागवून घेतला. पण येथे संताजींनी एक वेगळीच खेळी केली. त्यांनी आपला बेत बदलला आणि सुरतेऐवजी थेट साताऱ्याकडे परतीचा मार्ग त्यांनी धरला. बघता बघता जुलै 1695 मध्ये सेनापती संताजी घोरपडे साताऱ्याजवळील खटावमध्ये आले. ही बातमी औरंगजेबाला कळताच त्याने आपला सरदार हमुद्दीन खान याला संताजींच्या मागावर पाठवलं आणि त्याला सक्त ताकीद दिली की एकट्याने संताजीवर चालून जाऊ नकोस, चीन कुलीच खान आणि खांजात खान येईपर्यंत वाट बघ. औरंगजेब संताजींना एवढा घाबरला होता की त्याने संताजीवर चालून जाणाऱ्या सैनिकांना 2 महिन्याचा पगार ॲडव्हान्स मध्ये दिला होता. तिकडे मात्र जुल्फिकार खानाने जिंजीला तिसऱ्यांदा वेळा दिला होता. म्हणून तो वेळा मोडीत काढण्यासाठी महाराष्ट्रातून सन 1695च्या अखेरीस सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव आपल्या सैन्यानेशी कर्नाटकाकडे निघाले होते. ही बातमी जेव्हा औरंगजेबाला कळाली तेव्हा तो भीमा नदीच्या काठी ब्रह्मपुरी येथे छावणी करून होता. संताजींच्या हालचालींच्या बातम्या एकसारख्या त्याच्या दरबारात येऊन धडकत होत्या. संताजी आपल्या मोठ्या फौजेसह जिंजीच्या रोखाने निघाला असून त्याला जर वेळेवर रोखले नाही तर तो जिंजी पुढील युद्ध क्षेत्राचे सर्व संतुलन बिघडून टाकेल व मोगली लष्करात फार धोका मोठा उत्पन्न होईल हे औरंगजेबाने अचूकपणे जाणले होते. म्हणूनच त्याने उत्तर कर्नाटकातील सिऱ्याचा फौजदार कासिम खान या संताजींशी लढून त्या नेस्तानाबूत करण्याचा तातडीचा हुकूम सोडला होता. एवढेच नव्हे तर आपल्या छावणीतील खांजात खान, सफशिखान खान, सय्यद असलात खान व मोहम्मद मुराद खान हे नामांकित सरदारांना कासिम खानाच्या मदतीला त्याने पाठवून दिले होते. इकडे मात्र सेनापती संताजी घोरपडेंनीही या औरंगजेबाच्या सरदारांच्या हालचालींची बित्तम बातमी आधीच काढली होती. म्हणून या सर्वांना धडा शिकवायचे संताजींनी आता ठरवले होते. एका बाजूने कासिम खान डाव मांडत होता तर दुसऱ्या बाजूने सेनापती संताजी घोरपडे गनिमिकावर रचत होते. बघता बघता औरंगजेबाने मदतीला पाठवलेले सरदार कासिम खानाजवळ आले होते. कासिम खानाने त्यांचे भव्य स्वागत केले. इकडे मात्र सेनापती संताजी घोरपडे हे आपल्या सैन्यानिशी मध्यरात्री होण्याची वाट पाहत होते. तेवढ्यात संताजींना मोगली सरदारांच्या हालचालींची बित्तम बातमी लागली. त्यांनी लागलीच गनिमिकावाने आपल्या सैन्याला 3 तुकड्यात विभागले आणि बघता बघता पहिल्या तुकडीने पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभारलेल्या शामिन्यावर भल्या पहाटेच हल्ला केला आणि त्यास आगही लावली. ही बातमी समजतात कासिम खान व नंतर पाहुणे सरदार शामियानाच्या दिशेने धावले. पण वाटेत मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. तेथे जबरदस्त लढाई सुरू झाली. लढाई ऐन रंगात आली असता तेवढ्यात मोगल सरदारांना बातमी आली की आपल्या सर्वांच्या छावण्या मराठ्यांच्या तिसऱ्या तुकडीने लुटल्या आहेत. ही बातमी समजतात सर्व मोगली सरदारांचे अवसान गळाले. आता ते सर्व लढाईतून पळ काढत जवळच्या दोड्डेरीच्या किल्ल्याकडे जाऊ लागले. मराठ्यांनी त्यांचा पिछा केला. ते किल्ल्याजवळ तर पोहोचले पण दोड्डेरी किल्ला लहान असल्याने एवढ्या मोठ्या मोगल लष्करात तेथे अन्नधान्य पुरणार नव्हते. म्हणून किल्लेदाराने किल्ल्याचे दरवाजे उघडलेच नाहीत. त्यामुळे किल्ल्याच्या पायथ्याशी सर्व मोगली लष्कराला मुक्काम करावा लागला. परंतु मागे लागलेल्या मराठ्यांनी त्यांना वेढा दिला. त्यामुळे सर्व मोगल सैन्य उपासमारीने मरायला लागले. जवळजवळ असे 4 दिवस गेले पण किल्लेदार मात्र सेनापती संताजींच्या धाकाने किल्ल्याचे दरवाजे उघडत नव्हता. उपासमारीने सर्व मोगली सैनिक व्याकुळ झाले होते. तेव्हा कासिम खान, खांजात खान इत्यादी प्रमुख सरदारांनी गुप्तपणे दोरावरून किल्ल्यात प्रवेश मिळवला. पण हे मोगली सैनिकांना कळताच त्यांनी किल्ल्याचा दरवाजा जबरदस्तीने उघडला व ते सर्वजण किल्ल्यात आत गेले. पण किल्ल्यातील धान्य फक्त एका दिवसासाठी पुरले आणि पुन्हा उपासमार सुरू झाली. आता मात्र कासिम खानाला काही कळेना, कारण बाहेर मराठ्यांचा घट्ट वेढा होता म्हणून किल्ल्यात अन्न आणता येत नव्हते. आता मराठे आत येतील आणि आपली बेबरू होईल म्हणून कासिम खानाने मराठ्यांच्या धाकाने अपू खाऊन आत्महत्या केली. ही आत्महत्या नव्हती, हा होता सेनापती संताजी घोरपड्यांच्या रणनीतीचा आणि दराराच्या मुघल साम्राज्यावर दिलेला एक मोठा घाव. अखेर मुघलांचा संयम तुटला. संताजींच्या भया हल्ल्यासमोर टिकणं अशक्य असल्याने मोगलांचा सर्वात बडा सरदार खांजात खान संताजींना शरण आला. जीवनाची यातना करू लागला. संताजींनी 2 लाख होन म्हणजे त्या काळातील तब्बल 7 लाख रुपये आणि हत्ती, घोडे, जडजवार अशी एकूण 50 ते 60 लाखांची संपत्ती खंडणी म्हणून वसूल केली. पण येथे संताजींच्या आणखी एक चारित्र्याचा एक महान पैलू दिसून येतो.
तह झाल्यावर त्यांनी शरण आलेल्या शत्रूला क्रूरतेने वागवलं नाही. 13 दिवसांच्या उपासमारीने गरफटलेल्या मुघल सैनिकांना गडीबाहेर येताना संताजींनी स्वतः एका हाताने भाकरी आणि दुसऱ्या हाताने पाणी दिलं. हा सगळा प्रसंग खुद्द मोगल इतिहासकार खापिकान यांनी लिहून ठेवला आहे. या मोठ्या विजयानंतर संताजींनी अवघ्या 2 महिन्याच्या आत औरंगजेबाचा दुसरा नामांकित सरदार हिम्मत खान बहादूर याला बसामन पट्टणच्या लढाईत ठार करून कर्नाटकातील मोगली सत्तेस आणखी एक जबरदस्त धक्का दिला. आता मोगलांवर दिग्मूळ होण्याची पाळी आली होती. यावेळी मराठे संपूर्ण कर्नाटक जिंकून काढल्याशिवाय राहणार नाहीत अशीच हवा दक्षिणेत उत्पन्न झाली होती. मद्रासकर इंग्रज यावेळी लिहितात की जिंजीला वेढा घालून बसलेल्या जुल्फिकार खानाकडे बादशाने तातडीने सैन्याची कुमक पाठवली नाही तर इकडील मद्रास किनारपट्टीचा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात गेल्यातच जमा आहे. इंग्रजांच्या लिहिण्यात अतिशयोक्ती मुळीच नव्हती. यावेळी कर्नाटकातील सर्व मोगली फौजांनी बचावात्मक पवित्रा घेतला होता. खुद्द जुल्फिकार खानाने जिंजीचा वेढा उठून अरटाकच्या किल्ल्याचा आश्रय घेतला होता. अशा विजयी पार्श्वभूमीवर सेनापती संताजी घोरपडे आपल्या 20 ते 25 हजार फौजेनिसी मोठ्या दिमाखाने राजाराम महाराजांच्या दर्शनासाठी जिंदी किल्ल्यात दाखल झाले. 8 मे 1696 रोजी धनाजी जाधवराव सुद्धा या सुमारास दरबारात पोहोचले होते. तथापि सेनापती संताजींना मिळाली तशी मोठी स्वीकार त्यांना मिळाली नव्हती. परंतु येथे सेनापती संताजी घोरपडे यांच्या राजाराम महाराजांची खटका उडाला. तेव्हा राजाराम महाराजांनी संताजींना सेनापती पदावरून दूर केले व त्यांच्या जागी धनाजीराव जाधव यांना सेनापती म्हणून नेमून दिले. तेथे असे काय घडले, कसे घडले या प्रश्नांवर मात्र इतिहास मौन बाळगून आहे. एका इंग्रज वखारवाले एवढेच लिहितात की मराठ्यांच्या या पराक्रमी सेनापतीकडून दरबारात नीडफुल बिहेवियर घडून आले. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर सेनापती संताजी घोरपडे आपल्या 20 ते 25 हजार फौजेसह जिंजीच्या बाहेर पडले आणि थेट कांचीपुरम जवळच्या आयवारकुटी या गावाजवळ आपली छावणी टाकून राहिले. ती तारीख होती मे 1696. पण अशी मोठी फौज आपल्या बंडखोर सेनापतीजवळ असणे हे राजाराम महाराजांना मोठी धोकादायक गोष्ट वाटत होती. स्वाभाविकच संताजींच्या परिपत्याचा विचार करून त्यांनी सेनापती धनाजी जाधव, अमृतराव निंबाळकर, हनुमंत घोरपडे इत्यादी मराठा सरदारांसह जिंजी बाहेर पडून त्यांच्याशी लढाई दिली. ही अद्भुतपूर्व लढाई कांचीपुरम जवळच्या आयवारकुटी या गावाजवळ घडून आली. या लढाईचा निकालही मोठा विस्मयजनक लागला. नवा सेनापती धनाजी जाधव हा त्यांच्या सहकाऱ्यांसह रणांगणातून पडून गेला. त्यांचा एक सहकारी अमृतराव निंबाळकर कैद होऊन संताजींच्या हाती पडला. क्रोधाच्या भरात संताजींनी त्यास हत्तीच्या पाय देऊन ठार केले. हा अमृतराव निंबाळकर नागोजी मानेच्या पत्नीचा भाऊ होता. या निंबाळकरांचा काय संदर्भ ते शेवटी आपल्याला समजेलच. पण या युद्धात महाराजांचा पराभव झाला. संताजींचा राग राजाराम महाराज यांच्यावर मुळीच नव्हता. म्हणूनच पुढे दुसऱ्या दिवशी स्वतः संताजी घोरपडे आपले हात बांधून छत्रपती राजाराम महाराजांसमोर उभे राहिलेत. आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल क्षमायाचना त्यांनी केली. पण राजाराम महाराज मात्र काहीही बोलले नाहीत. परंतु सदर काळात सुरतेचे एक बातमीपत्र म्हणते की या काळात संताजीत आपल्या गोटात ओढण्याचा मुघलांनी प्रयत्न केला होता आणि सेनापती जुल्फिकार खान याने किंचितही वेळ न दवडता राजाराम महाराज आपल्या ताब्यात द्यावे म्हणून औरंगजेबाच्या वतीने मोठे इनाम देऊ केले होते. एवढेच नव्हे तर खुद्द औरंगजेबाने संताजीत 12,000 उमराव करतो म्हणून आश्वासनही दिले होते. हा काळ असा होता की मोठमोठे नामांकित मराठी सरदार व वतनदार बादशाही कृपेच्या मेहरबानी खातर बिनदिक्कत मोगलांच्या जाऊन मिळत होते. शूद्र स्वार्थापोटी त्यांना स्वराज्यावर प्रेम फिके वाटत होते. पण या पार्श्वभूमीवर संताजींच्या स्वराज्य निष्ठेला औरंगजेब विकत घेऊ शकला नाही आणि दुसऱ्याच दिवशी संताजी घोरपडेंनी छत्रपती राजाराम महाराजांना सन्मानाने जिंजी किल्ल्यात पाठवून दिले. यावेळी छत्रपती मोगलांच्या हाती पडले असते तर हिंदवी स्वराज्याचा सारा ग्रंथच आपटला असता. पण संताजींनी तसे केले नाही. पुढे फौजेचे बळ संताजींकडे फार काळ टिकले नाही. राजाराम महाराजांनी मोठ्या कौशल्याने संताजींच्या फौजेतील सरदारांना त्यांच्या सैन्यासह आपल्याकडे आणले. म्हणून संताजींकडे आता फारच सैन्य कमी उरले होते. तरी अशाही परिस्थितीत संताजी बाबांनी मोगलांशी लढणे सोडले नाही. आयवारकुटीच्या लढाईनंतर संताजींच्या कर्नाटकात जुल्फिकार खानाशी अनेक लढाया झाल्या. त्यातील सप्टेंबर 1696 मध्ये जुल्फिकार खान अर्काट येथे छावणी करून होता. जेव्हा संताजी आपल्यावर चालून येत असल्याची बातमी त्यास मिळाली तेव्हा तो अर्काटमधून आपली फौज घेऊन बाहेर पडला. पण मार्गातच संताजींनी त्याच्या फौजेची कोंडी केली म्हणून खानाच्या सैनिकांची उपासमार होऊ लागली. तेव्हा अर्काटमध्ये आपणास सुखरूप माघार घेऊ द्यावी म्हणून जुल्फिकार खानाने संताजींकडे याचना केली. तेव्हा काही अटींवर संताजींनी त्यांच्या माघारी जाण्यास संमती दिली. पण बघता बघता सेनापती धनाजीराव यांनी स्वराज्याचा दाखला देत आणि संताजींची बंडखोरी आहे म्हणत संताजींचे सैन्य दिवसेंदिवस आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले. म्हणूनच सैन्य कमी कमी होत गेल्याने निरुपाय होऊन संताजींनी महाराष्ट्रात परतण्याचा निर्णय घेतला. संताजी कर्नाटकातून महाराष्ट्राकडे येत असल्याच्या बातम्या जेव्हा औरंगजेबाच्या छावणीत पोहोचत होत्या तेव्हा संताजीत मार्गातच अडून त्यास नेस्तावनभूत करण्यासाठी औरंगजेबाने गाजीउद्दीन खान बहादूर फिरोज जंग याची नेमणूक केली. या सुमारास सेनापती धनाजीराव आणि हनुमंतराव निंबाळकर हेही संताजींच्या पाठलागार होते.
हनुमंतराव हा अमृतराव निंबाळकरांचा बंधू. ज्या अमृतराव याला संताजींनी हत्तीच्या पायी दिले होते त्याचा हनुमंतराव भाऊ होता. भावाच्या वधाने व्यतीत झाले व सुडाच्या भावनेने स्वाभाविकपणे पेटून उठलेला होता. धनाजीने हनुमंतरावांचा या भावनेचा पुरेपूर फायदा करून घेतला. हनुमंतरावास आपल्या फौजेच्या आघाडीवर ठेवून सेनापती धनाजी जाधवराव झपाट्याने संताजींच्या पाठलागावर निघाले. कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेप्रदेशात त्याने संताजीत गाठले. हनुमंतरावाच्या आघाडीच्या सैन्याने संताजींवर हल्ला चढवला. त्यात संताजींकडे सैन्य फार थोडे शिल्लक राहिले होते. खरे म्हणजे त्यांच्या जीवनाची शेवटची लढाई संताजी बाबा हे खेळत होते. त्यांची फौज मोडली गेली होती. सामान सुमान बाजार गुन्हे लुटले गेले होते. अशा परिस्थितीत काही जीवाभावाचे सहकारी व काही मोजके सैनिक यांच्यासह संताजी बाबा निरपाय होऊन तेथून माघार घेऊन सातारा भागात आलेत. संताजी बाबांनी आतापर्यंत ज्या शंभू महादेवाच्या डोंगरात मोठमोठ्या मोहिमाचे मनसुबे रचले होते त्याच ठिकाणी ते आता शेवटी असहाय्य अवस्थेत आश्रयासाठी गेले होते. शंभू महादेवाचा डोंगर आपणास दगा देणार नाही असा त्यांना विश्वास वाटत होता, पण निसर्गापेक्षा माणसेच अधिक दगलबाज असतात हे संताजी बाबा विसरले होते. ज्या आयकर कुटीच्या लढाईत अमृतराव निंबाळकर यांना संताजींनी हत्तीच्या पायी दिले होते तो नागोजी मानेचा शालक होता. त्यात वतनासाठी चटावलेला नागोजी माने हा सूडबुद्धीने संताजींच्या पाठलागावर होताच, पण त्यात आता संताजींनी ज्या महादेवाच्या डोंगरात आश्रय घेतला होता त्या डोंगराच्या जवळच नागोजींचे मसोड हे गाव होते. संताजींचे आश्रयस्थान व त्याच्या हालचाली याची बित्तम बातमी नागोजी इतकी अन्य कोणाला लागली असेल असे वाटत नाही. अशी बातमी हाती लागल्यावर लगेच नागोजीने प्रथम आपली माणसे घेऊन संताजींच्या आश्रयस्थानावर सर्व बाजूंनी वेढा दिला व संताजी बाबांचा पळायचा रस्ता बंद करून टाकला आणि शोध घेण्यासाठी पुढे सरसावला. ही वेळ सूर्योदयाची होती. नागोजीचे माणसे कडे करून घेरत आहेत याची संताजी बाबांना कल्पना नव्हती. ओढ्यात आंघोळ करून सूर्याला अर्ध देण्यासाठी संताजी बाबा डोळे मिटून नमस्कार करीत असतानाच नागोजी मानेने आपल्या माणसांचं अचानक हल्ला करून संताजी बाबांचे सिर धडापासून वेगळे केले आणि स्वकीय यादवीमुळे एका पराक्रमी पर्वाचा अंत झाला. ज्यावेळी समस्त स्वराज्य संभाजी महाराजांच्या दुर्दैवी हत्येने दिग्मूढ झाला होता, शिवछत्रपतींचे स्वराज्य नष्ट झाले या पराभूत भावनेने खचून गेला होता, त्यावेळी सेनापती संताजी घोरपडेंनी आपल्या पराक्रमी कृत्यांनी मराठ्यांमध्ये शत्रूशी लढण्याची जिद्द व प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला होता. मर्तलब खान, सरजा खान, अलीमर्द खान, मुकर्रब खान, कासिम खान, खानजात खान, हिम्मत खान असे अनेक नामांकित मोगल सेनानींना एकतर पराभूत केले, कैद केले किंवा युद्धभूमीवर ठार केले. असा हा महान सेनानी मराठ्यांच्या अंतर्गत भांडणाचा बळी ठरावा ही मराठ्यांच्या इतिहासातील एक मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. अशा एकनिष्ठ सूरवीर सेनापती संताजी बाबांच्या तेजस्वी जीवनाला तुमच्या समोर मांडून त्यांना एक छोटेसे अभिवादन करण्याचा प्रयत्न. ही पराक्रमाची गाथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.